नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। राहुरी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ आज जनतेच्या उपस्थितीत झाला। तालुक्यातील नागरिकांची प्रलंबित मागणी या निमित्ताने आज पूर्ण होत आहे, याचे समाधान आहे। राहुरी बस स्थानकाची पुनर्बांधणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता। या विकास कामासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकूण 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मात्र दरम्यानच्या काळात सत्ता पालट झाल्यानंतर सर्व विकास कामांना खीळ बसली आणि बस स्थानकाचे काम रखडले। विरोधी पक्षाचा आमदार असल्याने मिळालेला निधी पदरात पाडून घेण्यासाठी मोठा पाठपुरावा केला। त्या कामास तात्काळ गती द्यावी यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले, पण हातात मंजूर रकमेपैकी केवळ 5 कोटी रुपये झाले। यानंतर नवीन बस स्थानकाच्या आराखडा निर्मितीत स्वतः लक्ष घातलं, त्यातील तांत्रिक बाबींवरही काम केलं। याखेरीस आज काम सुरू होत आहे। जुनी इमारत पाडली आहे। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारला आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांना पास मिळण्यासाठी एक स्वतंत्र केबिन करण्यात आली आहे। भविष्यात आपले सरकार आल्यावर या इमारतीचा अधिक विस्तार कसा करता येईल याचा निश्चित विचार करू। राहुरी तालुक्याचा विस्तार मोठा आहे, त्यामुळे दररोज येथून राज्यभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे। त्या दृष्टीने भव्य, देखणे आणि सुसज्ज असे बस स्थानक साकारले जाणार आहे। माजी मंत्री विद्यमान आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कचरू पाटील चितळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील सोनवणे, युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब सोडणार, सदस्य बाळासाहेब खुळे, नितीन बाफना, राहुरी खुर्दचे माजी सरपंच उमेश पाटील बाचकर, विलास कोपनर, भास्कर तमनर, सचिन भिंगारदे, संतोष आघाव, ताराचंद तनपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते। मागणी 2-3 महिन्यानंतर आम्ही विचार करायला, मागण्यांचाच विचार करायला आम्ही बसणार आहोत त्या ठिकाणी। आम्ही म्हणजे सरकार आपलं। पण भिटे साहेबांनी मगाशी सांगितलं की खरंच या सर्व गडबडीमध्ये एसटी महामंडळाची मात्र अवस्था ही खूप त्या ठिकाणी बिकट झालेली आहे। म्हणजे आता जाहिराती, आता बघा ना, जाहिरात सगळ्या गाड्यांवरती जाहिराती आहेत। सगळ्या गाड्यांवरती जाहिराती मोठ्या दिमाखामध्ये लावलेल्या आहेत। जाहिरातींवरती इतके पैसे खर्च झालेले आहेत शासनाचे, आपलेच पैसे, टॅक्सपेअरचे पैसे। म्हणजे प्रत्येक गाडीवरती आम्ही बघतो जाहिरातीवरती पैसे आहेत, पण मात्र जेव्हा याच जाहिराती लावलेल्या गाड्यांना धक्का मारायचा, माझे आमदार झाल्यानंतर मी सातत्याने या प्रश्नाला प्राधान्य दिलं। राहुरीचं ग्रामीण रुग्णालय आणि बसस्टँड करता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 17 कोटी रुपये देखील मंजूर केले होते। दुर्दैवानं नंतर काही कर्मचाऱ्यांचा संप, भानगडी झाल्या, सरकार कोसळलं आणि म्हणून हा निधी कमी होता। 5 कोटी रुपये जे तिथं होते त्याचा सातत्यानं वरच्या मुंबईच्या कार्यालयात जाऊन मी पाठपुरावा केला। लवकर कसं त्याचं TS होईल, लवकर कशी प्रमाण होईल, कसं काय डिझाईन करता येईल, आहे त्या पैशामध्ये कसं जास्तीत जास्त चांगलं सुविधा निर्माण करता येतील,
होईल, अशा सातत्यानं गेले वर्षभर याचा पाठपुरावा करून आज या प्रयत्नांना अखेर कुठेतरी यश आल्यासारखं दिसतंय. आणि इमारत पडवाचं नवीन इमारतीचं काम महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर 5 कोटीऐवजी 17 कोटीची भव्य इमारत झाली असती. पण आता आम्हाला खात्री की भविष्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा येईल. त्यावेळेस आणखी सौंदर्यीकरण असेल किंवा व्यावसायिक काय गाळे बांधणं असेल या गोष्टी देखील भविष्यात पीओटी तत्वावरती आम्ही करणार आहोत. जेणेकरून खरं सरकार जर केलं नसतं तर आणखी भव्य दिव्य इमारत याची झाली असती. पण आता विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे जे काय मिळतं ते पदरात पाडून घेणं हे काम आहे. हे हेतून या 5 कोटीचं तरी आता उपयोग झालेला आहे. भविष्यात मात्र मी खात्री देऊ इच्छितो की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं याचं आणखी विस्तारीकरण असेल, सुशोभीकरण असेल किंवा व्यावसायिकीकरण असेल या गोष्टी देखील मार्गी लावल्या जातील. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.